कल्याणची बहुप्रतीक्षित उमेदवारी अखेर फडणवीसांकडून जाहीर. श्रीकांत शिंदेंना महायुतीचं तिकीट. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर रंगणार थेट लढत. कल्याणमध्ये भाजपकडून युती धर्माला सुरुंग. गणपत गायकवाड समर्थकांचा शिवसेनेशी असहकार. गणपत गायकवाड समर्थकांची महायुती विरोधात भूमिका. महायुतीमध्ये दक्षिण मुंबईचा तिढा सुटता सुटेना. दक्षिण मुंबई लोकसभेवर शिवसेनेचा दावा कायम. शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधव दक्षिण मुंबईतून इच्छुक. सांगलीत विद्यमान खासदाराविरोधात लोकांमध्ये खतखत. सांगलीत लोकांना बदल हवाय. खासदार संजय राऊत यांचा विश्वजित कदमांना टोला. सांगलीची जागा लढण्यासाठी काँग्रेस सक्षम. सांगलीच्या जागेबाबत कुणी काही बोलू नये. विश्वजित कदमांचा टोला. 100 कोटी द्या, सांगलीचा उमेदवार मागे घेतो असा मातोश्रीचा प्रस्ताव. निवडणूक हा उद्धव ठाकरे कंपनीचा धंदा. नितेश राणेंचा गंभीर आरोप. बारामतीबाबतचं फडणवीसांचं विधान हास्यास्पद. फडणवीसांकडून नरेटिव्ह बदलण्याचा प्रयत्न होतोय. जयंत पाटलांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्ला. शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटेंचे लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत. लोकसभेबाबत लवकरच निर्णय घेईल, ज्योती मेटेंचं विधान. संजय शिरसाट यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट. मनसेच्या महायुतीच्या चर्चा सुरू असताना पुन्हा भेट. शिरसाट आणि राज ठाकरेंच्या भेटीमुळे चर्चांना उधाण. पत्रकार परिषदेत खेकडा दाखवल्याप्रकरणी रोहित पवार अडचणीत येण्याची शक्यता. पेटाकडून रोहित पवारांची निवडणूक आयोगाकडे तक्रार. छगन भुजबळांच्या संभाव्य उमेदवारीला मराठा समाजाचा विरोध आहे. भुजबळांना उमेदवारी दिल्यास महायुतीला फटका बसेल. मराठा मोर्चाचे समन्वयक करण गायकर यांचा इशारा. मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाली. दिल्लीच्या हाऊस एव्हेन्यू कोर्टाने 18 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा निर्णय घेतला. वाशिम लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राजश्री हेमंत पाटलांनी प्रचाराचा नारळ फोडलाय. कळंबच्या चिंतामणी येथे प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली. बबनराव घोलप शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत. दुपारी 4 वाजता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेशाची शक्यता आहे. खासदार रामदास तडस यांची सून लोकसभेच्या रिंगणात आहे. पूजा तडस यांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरलाय. पूजा तडस लवकरच पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार. यशवंत सेना लोकसभेच्या रिंगणात आहेत. यशवंत सेना लोकसभेत 6 उमेदवार देणार आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळत नसल्याने उमेदवार देणार अशी माहिती मिळते. प्रचारासाठी गेलेल्या सुनील मेंढेंना गावकऱ्यांनी हाकलले. मोरगाव तालुक्यातील बोळदे गावात घटना घडली. गावकऱ्यांनी विविध पक्षांचा प्रश्नांचा भाडीमार करत गावातून हाकलले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ठाकरेंची मशाल मोहीम राबवण्यात आली. निवडणुकीच्या तोंडावर चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता ही मोहीम राबवण्यात. देशातल्या प्रत्येक पक्षात फूट पडली. भाजप एकच पक्ष ज्यात कधीच फूट पडली नाही. देवेंद्र फडणवीसांचं विधान. पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी तृतीयपंथीयांचा मार्ग मोकळा. आता तृतीयपंथी होऊ शकणार PSI. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा महत्त्वपूर्ण निर्णय. राहुल नार्वेकरांविरोधात शिवसेना युबीटीकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात. आचारसंहिता सुरू असताना विधानभवनात अध्यक्षाच्या दालनात जनता दरबार भरवला जात असल्याची तक्रार. साताऱ्यात वाहतूक पोलिसांसमोरच तरुणाला मारहाण करण्यात आली. टोळक्याकडून भर रस्त्यात तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमध्ये पुन्हा नोकर कपातीचं संकट आहे. ॲपल कंपनीत 600 कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.